हा आहे बँकॉक एअरपोर्ट आणि आता आपण जाऊया थायलंडचा फेमस असा बाम आहे तो घेतलेला आहे मी नंतर लाईव्ह इफेक्टिव्ह आहे. हॅलो नमस्ते वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. आणि आत्ता सकाळ सकाळ आम्ही नाश्ता वगैरे करून आलेलो आहोत खालून आणि आज आमच्या हॉटेलचं आहे चेकआउट. तर मी अशी तयार वगैरे झालेली आहे. इकडे सिनो बघा आपला मस्त असा रेडी झाला आहे कारण आज दिवसभर आता थोडी शॉपिंग वगैरे करू आणि डायरेक्ट एअरपोर्टलाच जायचं म्हणून हे एअरपोर्टचे कपडे घातलेले आहेत. आणि आता या रूमला पण आम्ही आता बाय बाय करतो. तर चला आता खाली हॉटेलला चेकआउटचं सर्व द्यायला चाललो. तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. तर आता इथे आमचं चेकआउट झालेलं आहे आणि इथे आता बॅगा आम्ही ठेवल्यात लगेज रूममध्ये आणि चाललोत आता शॉपिंगला. ते शॉपिंग वगैरे करून घेऊ घरातल्यांसाठी गिफ्ट वगैरे. ते शॉपिंग केलीच नव्हती तर चाललोत आता. हे इथे बघू शकता इथे एक अशी ही रिक्षा आहे तिला टुकटुक असं बोलतात. तर आता ही टुकटुक करून आपण जाऊ शॉपिंगला. टुकटुक नसे ना टुकटुकमध्ये जाऊचं आहे ना. काय काय शॉपिंग करणार आहे? 4 वर आलास एकच आहे तुझी? नाही टाइम केलं तुम्ही असं आहे का बाबा. इथे आम्हाला समजलं आता का तो मार्केट आहे तो वॉकिंग डिस्टन्सवर आहे त्याच्यामुळे मग आपण टुकटुक कॅन्सल केली. चालत तिथं पोचू शकतो त्याही सांगितला. तर चला जाऊया. या अशा टुकटुक तिथे थांबलेल्या आहेत. तर इथे समोर जो स्काय वॉक दिसतोय तिथून आपल्याला आता जाऊन म्हणजे तो रोड क्रॉस करून आपल्याला जायचं आहे का तिथे लगेच तो येलो कलरचा दिसतोय तो इंदिरा मार्केट आहे. तर जाऊया. आणि वाटेत बघा आपल्याला इथे छोटे छोटे स्टॉल दिसतात. इथे फ्रूट्सचे स्टॉल वगैरे आहेत. तर आपण असे क्रॉस करून आता जाऊया हा स्काय वॉक. तर आता बघू शकता आपण असा इथे एंटर करू शकतो याच्यामध्ये इंदिरा मार्केटमध्ये. आणि खूप मोठा असा मार्केट आहे हा आणि भरपूर चालायला वगैरे लागतो आतमध्ये. बापरे ते मला घेऊ बघायचं बॅग्स वगैरे. ते थायलंडचा फेमस असा बाम आहे तो घेतलेला आहे मी नंतर लाईव्ह इफेक्टिव्ह आहे सगळे त्रासांवर. त्याला घेऊया. हे वॉचेस आहेत. सोप वगैरे स्मॉल टाइप ऑफ फीट आहे इलेक्ट्रिक रोबोट वगैरे. इथे फुल शॉपिंग आपली झालेली आहे. चला आता हॉटेलला जाऊया. आता इथे शॉपिंग झाली आणि आम्ही आता आलो जेवायला कारण आता जेवून लगेच आम्हाला एअरपोर्टकडे निघायचं आहे म्हणून हॉटेलला आलेलो आहोत. तर इथे आपल्याला आता सुरमई टिक्का आलेला आहे आणि इथे सिनो बघा कोक पितोय. तर इथे आमचा स्टार्टर वगैरे खाऊन झाला आहे ना. तिथे आलं आहे बटर चिकन आणि रोटी मागवलेली आहे मी. आणि ते बघा सिनोची किती घाई चालली खायची. तर मस्त असं आमचं जेवण वगैरे झालं आणि सिनो बघा आता जायला निघालं आहे. तो गाडीत झोपला आहे थोडासा आणि बाहेरचा वेदर खूप छान होता मस्त वाटत होता. आणि फायनली आता निघालो आम्ही घरी यायला. इथे एअरपोर्टवर बघा पोचलेलो आहोत आता. प्लेन वगैरे कसे दिसतात मस्त लांबूनच दिसत होते. ते जवळच आलेलं आहे एअरपोर्ट. तर आल्यावर तुम्हाला दाखवतेच मी. हा आहे बँकॉक एअरपोर्ट आणि आता आपण जाऊया.
हाय बोलतो. तर इथे आता आम्ही अगोदर बोर्डिंगचं करून घेतो, मग असं बॅगा दिल्या का आपण फ्री होतो, त्यामुळे हे करून घेऊया अगोदर. आता आमचं बोर्डिंगचं झालेलं आहे आणि आता चालू होतं इमिग्रेशनला, तर चला जाऊया. ते बघू शकता पाऊस पडतो बघा. तर आता आमचं इमिग्रेशन आणि बोर्डिंगचं झालेलं आहे. आमची 7ची फ्लाईट आहे आणि आता 4 वाजले, 3 तास आमच्याकडे आहेत. तर चला आता मॉल वगैरे फिरूया आपण. इथे हे बघू शकता सागर मंथन. तर कसं वाटलं गेली तुला? मस्त वाटली. वेटिंगला आणि सिनोचा आपल्या बघा निघलेला आहे गेम. मला बर्थडेला हा घेतोय. चलो हॅलो आता आम्ही चाललो आम्ही मुंबईला. बोलतोस ना चांगले आपल्याला काय काय भेटलंय दाखव. त्याच्यामध्ये एक शॉल आहे, स्क्रीन पण याच्यामध्ये दिलेली आहे आपल्याला. असा टेबल हे असतील बघ, हे इथं पडलं हॉड. आपण घरी सगळे नाही होत. कनेक्टर. अरे बाबा फायनली आम्ही फ्लाईटमध्ये आता बसलेलो आहोत नसी ना. फक्त आता 7 वाजता सुटणार आहे. इथे आपली मूवी चालू आहे, अँग्री बर्ड लावला आहे आणि इथे आपल्याला आता नॉनव्हेजची आहे. नॉनव्हेज त्याच्यामध्ये काय काय फ्रूट्स पण दिलं आहे. चिकन काय आहे की हे नट्स दिलेले आहे आणि हे काय दिलं आहे ते मी ओपन करते. हा ब्रेड आहे, त्याच्यासोबत हा बटर दिलेला आहे आणि वॉटर बॉटल, टिश्यू पेपर आणि स्पून आहे त्याच्यात. सिनो ओपन करतो तुझा. सिनोने ओपन केल्यावर दाखवते. त्याचं आता सेटिंग चालू आहे. चिकन टिक्का
तर रात्रीचे 9:30 वाजलेत आणि आमची सेफ लँडिंग जशी झालेली आहे आणि आता मस्त आमचा प्रवास वगैरे झाला. प्लेन बघा उतरले खाली मस्त आणि आता आम्ही निघू घरी जायला. रात्री 12:30ला आम्ही घरी आलो आणि आता सकाळी मी हे गिफ्ट जे आणलेत घरातल्यांसाठी ते इथे काढून ठेवलेत. तर बघू शकता सर्व असे एकत्र जुळून ठेवलेत म्हणजे कोणाला काय द्यायचं हे मग समजेल मला. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. बाय बाय.